गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 13। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राइब करा। प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व व्हिडिओ सेव्ह आहेत, कृपया पहा। अभिला वाटतं मी चुकलो अनुशी रूढ वागून, मला तिला सॉरी बोलायला हवं। अभि तसाच खाली हॉलमध्ये येतो। नीलम आणि अनु असतात तिथे। अभि त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो। त्या दोघीही त्याच्याकडे पाहतही नाहीत। अभि मॉमला आवाज देतो, मॉम सॉरी बोलतो तो। तरीही नीलम अभिकडे पाहत नाहीत। नीलम अनुला बोलतात, अनु बेटा झालंय माझं, मी जाते रूममध्ये। कमळा उरकेल हे सगळं ती मार्केटमधून आल्यावर। तुझं जेवण झाल्यावर तू रूममध्ये निघून जा। अनु जेवत असते, तिची जेवणाची इच्छा नसते। अभि थोड्या वेळापूर्वी कसा वागला होता ते आठवून, पण मॉमने आग्रह करून तिला जेवायला लावलेलं। आता समोर अभिला पाहून तिच्या घशाखाली घास उतरेल की नाही शंकाच होती। नीलम अनुसोबत थांबल्या असत्या ती जेवत तोपर्यंत, पण अभि तिथे आला म्हणून त्या जाऊ लागलेला। अभि नीलमचा हात पकडून, मॉम तू माझ्याशी का बोलत नाहीस? सॉरी, मी चुकीचा वागलो त्याबद्दल। नीलम त्यांचा हात अभिच्या हातातून काढून घेत बोलतात, जिच्यासोबत चुकीचा वागलास तिला सॉरी बोललास तर मी तुला माफ करेल, नाही तर तशी अपेक्षाही ठेवू नकोस माझ्याकडून। नीलम निघून जातात त्यांच्या रूममध्ये। त्या गेल्यावर अनुच्यात अभि समोर थांबण्याची हिम्मत नसते। ती अर्धवट जेवण टाकून तिथून जाऊ लागते। अनुला जाताना पाहून काहीतरी होतं त्याला। काय होतं ते त्याला कळत नाही, पण काहीतरी होत असतं त्याला। त्याच्या शरीरातील बदललेले भाव त्याला कळत नव्हते। अनु तिथून जाऊ नये असं नक्कीच वाटत होतं त्याला मनातून। तो तिच्या मागून मोठी मोठी पावलं उचलून जाऊ लागतो आणि तिचा हात पकडतो। त्याने तिचा हात पकडल्यामुळे ती दचकते। ती समजते त्यानेच तिचा हात पकडला असेल म्हणून ती घाबरते। मागे वळून त्याच्याकडे पाहण्याची तिची हिम्मत नसते। ती त्याच्या हातातून तिचा हात तसाच सोडवून घेऊ लागते। त्याने तिचा हात पकडलेला असतो। ती त्याच्या हातातून हात काढू लागते म्हणून तो आणखीनच तिचा हात घट्ट पकडतो। तिला घामच फुटतो आता। खूप घाबरत असते त्याला ती। तो वागतही असतो तिच्यासोबत तसाच, म्हणून तो तिचा हात पकडून तिच्या समोर येतो, बोलतो सॉरी। ते माझ्या डोक्यात दुसरेच विचार चालू होते आणि तू समोर आली म्हणून माझा सर्व राग मी तुझ्यावर काढला। बोलून अभि तिचा हात सोडतो। आता कुठे तिला हायसं वाटतं। ती एक औंढा गिळते। तो त्यांच्या बेडरूमकडे जाऊ लागतो। अनुला आश्चर्य वाटतं यांनी आपल्याला सॉरी म्हटले ते, पण तेच सत्य होतं। कटू पण सत्य असतं म्हणतात तसं। अनु तिच्या विचारातून बाहेर येऊन पुन्हा अहो बोलते। तो जेवला नव्हता म्हणून हिला मोठी काळजी। बायकोचं कर्तव्य निभवायला चालली ती। परिणाम काय होईल हे माहीत होतं तरी। तिचा नाजूक आवाज त्याच्या कानात घुसल्यावर तो मागे फिरून तिच्याकडे रोखून पाहतो। ती घाबरते मनातच, अरे देवा, यांना तर मी अहो बोललेलं आवडत नाही। ती घाबरून तोंडावर तिचाच हात ठेवते। तो आता तिच्या जवळ येत असतो तशी ती एक एक पाऊल मागे जात अडखळत बोलते, सॉरी, मला बोलायचं नव्हतं पण ते चुकून आलं माझ्या तोंडात, मी मुद्दाम नाही बोलली। ते तुम्ही जेवला नाहीत म्हणून मी तुम्हाला चुकून आवाज दिला, पुन्हा नाही आवाज देणार तुम्हाला। ती घाबरलेली होती बिचारी। पोटात गोळा येतो तिच्या त्याला तिच्याजवळ येताना पाहून। ते जेवण ती बोलतच असते तर अभि काही न बोलता तिच्याजवळ आलेला। मनातच आता काय करतील हे माझ्यासोबत तिला वाटलं।
आता परत तो तिला काही करेल ती भीती होतीच तिच्या मनात. ती भिंतीला मागे आदळते. तिची पावलं तिथेच थांबतात. आता तिच्या मागे भिंत असते, त्यामुळे ती मागे जाऊ शकत नव्हती. अभि आणि अनुच्यात काही इंचाचं अंतर होतं आता. अभिला स्वतःच्या एवढ्या जवळ पाहून ती तिचे डोळे गच्च बंद करून घेते. अभि तिचा सुंदर चेहरा निहाळत असतो. दिसायला ती खूपच सुंदर असते. तो खूप जवळून तिच्या डोळ्यांच्या हळूवार हलणाऱ्या झुपकेदार पापण्या, तिचे थरथरणारे लाल ओठ, सरळ टोकदार नाक, गोरा सुंदर चेहरा, हलके गुलाबी गाल जवळून पाहत असतो. तो मनातच, मॉम बोलते तसं खरंच ही खूप सुंदर आहे. आतापर्यंत मीच हिच्याकडे नीट पाहिलं नव्हतं. तो हरवतो तिच्या चेहऱ्यात. त्याला तो कुठे आहे त्याचेही भान राहत नाही. तो तिच्या चेहऱ्यासमोर आलेली केसांची बट हळूवार कानामागे टाकतो. तिचा चेहरा त्याच्या हातात पकडून थोडा वर करून डोळे भरून पाहत असतो तो तिच्याकडे. त्याच्या असं वागण्याने अनुच्या छातीतील धडधड मात्र वाढलेली. तेवढ्यात सोनिया कोणाची तरी फोनवर बोलत खाली हॉलमध्ये येते. ती त्या दोघांना तसं पाहते आणि शॉक होते. तिच्या अक्कलनापलीकडचं असतं सगळं. ती मनातच अभिलाही खेडवळ मुलगी आवडू लागली की काय बोलते. नाही, असं होता कामा नये. ती पाणी घेण्याचा बहाणा करून पाण्याचा ग्लास खाली पाडून मुद्दाम फोडते. तसा अभि भानावर येतो. तो त्याचा हात पटकन मागे घेतो. दोघेही आता आवाजाच्या दिशेने पाहतात. सोनिया बोलते, आय एम सॉरी, ते चुकून सटकलं ग्लास माझ्या हातातून. तशी अनु सोनियाकडे पटकन धावत जाते. सोनिया दी, तुम्हाला लागलं नाही ना? अनु काळजीने सोनियाला विचारते. सोनिया, नाही, मला नाही लागलं, मी ठीक आहे बोलते. सोनिया बोलते, अनु ऐक ना, कमळाला हे साफ करायला सांग. मला थोडं काम आहे, मी जाते रूममध्ये. सोनिया निघून जाते तिथून. पण ग्लास फुटलेला, काचा तशाच कशा ठेवणार? कमला मार्केटमध्ये गेलेली ती येत तोपर्यंत त्या काचा तशाच ठेवणं अनुला योग्य वाटत नव्हतं. ती स्वतः आता झाडू घेऊन त्या काचा एकत्र करू लागते. अभि पाहत असतो सगळं दुरून. बाजूला उडालेली काच कचकन अनुच्या पायात घुसते. अनु कळवळते. जोराची कळ येऊन मस्तकात जाते तिच्या. आई ग, बोलते अनु पटकन खाली बसते. अभि पळतच तिच्याजवळ येऊन काहीही विचार न करता तिला उचलतो आणि खुर्चीत बसवतो. अनुच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले. अनुच्या पायातून रक्ताचे थेंब टपटप जमिनीवर पडत होते. ते पाहून अभि अनुला ओरडतो, काय गरज होती तुला तिथे जाऊन काचा एकत्र करण्याची? तो पळतच किचनमध्ये जाऊन ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. तो तिचा पाय हातात घेऊन पाहतो तर पायात काच घुसलेली असते. ती रडत असते. त्याला या क्षणाला अनुबद्दल वाईट वाटतं. काय गरज होती तुला सोनियाजवळ जाऊन तुला कुठे लागलंय का विचारायची? तुला मोठी तिची काळजी वाटली? तिला आहे का कोणाची काळजी? ती ग्लास फोडून गेली इथून निघून. कोणाला लागेल का याचं काही नाही तिला. अभि खाली वाकून अनुचा पाय हातात घेऊन अनुच्या पायातून काच काढत असतो आता. अनु, अहो नको ना, मला भीती वाटते. ती त्याला काच तिच्या पायातून काढू नका म्हणून सांगत असते. मी काढेन, तुम्ही राहू द्या बोलते ती. माझ्या पायाला हात लावू नका तुम्ही, बरं नाही वाटत ते. अभि बोलतो, अरे वा, तुला भीती वाटते आणि तू काढणार पायातील काच? तो नकारात्मक मान हलवून तिच्या पायातून काच काढण्याचा प्रयत्न करत असतो. तिचा हात तिच्याही न कळत आपोआप त्याच्या खांद्यावर ठेवते ती. अभि एकदा तिच्याकडे, एकदा तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताकडे पाहतो. तिने त्याच्या खांद्याला हाताने पकडलेलं असतं आणि डोळे गच्च मिटून घेतलेले असतात.
तिचा स्पर्श त्याला सुखावून जातो. त्याला नाही वाटत तिने त्याच्या खांद्यावरून हात हटवावा असं. तिला घाबरलेलं पाहून अभि बोलतो, काही नाही होणार, घाबरू नकोस. तो धीर देत असतो तिला. गुणाचा झाला होता सध्या तो तिच्या पायातील काच काढतो आता. तिला कळ येते तशी ती त्याच्या खांद्यावरील तिची पकड घट्ट करते. आई ग, तोंडातून पुटपुटते ती. अभिला तिने गच्च पकडल्यामुळे त्याच्या शरीरात काहीतरी बदल झाल्याचं जाणवतं त्याला. तो पटकन तिचा हात त्याच्या खांद्यावरून बाजूला करतो. झालं आता, बोलतो अभि. ती डोळे उघडते. अभि तिचा पाय स्वच्छ करून मलम लावून तिच्या पायाला पट्टी करतो. त्याच्या सततच्या होणाऱ्या स्पर्शांनी ती रोम रोम शहारत असते. आता तिला त्याच्याजवळ नव्हतं राहायचं. जे झालेलं त्यांनीच तिच्या शरीरात धडधड होत होती. त्याच्या आणखी जवळ असल्याने ती धडधड वाढली असती. तो फर्स्ट एड बॉक्स ठेवण्यासाठी गेलेला किचनमध्ये. तेवढ्यात अनु उठून जाऊ लागलेली. थोडीशी लंगडत जात होती. पूर्ण पाय खाली टेकवायला जमत नव्हता तिला. तो परत आल्यावर तिला जाताना पाहून ओरडतो, थांब तिथेच, कुठे चालली लगेच? आत्ताच पट्टी केले ना, बस खुर्चीत. त्याचा आवाजच इतका करारी होता तिला बसावंच लागलं. ती लगेचच बसते खुर्चीत. एवढी कसली घाई आहे तुला ग लगेच जाण्याची? काय गरज आहे? थोडा वेळ आराम करू शकतेस ना इथे? ती काही न बोलता शांत असते. तो त्या सगळ्या काचा भरून बिनमध्ये टाकतो. तो त्याचे हात धुतो. एका बाउलमध्ये तिचे हँडवॉश करण्यासाठी पाणी आणतो. ती त्याच्याकडे पाहत पाहत हँडवॉश करते. ती मनातच, हे आता किती वेगळे वागत आहेत. त्यांचं असं वागणं, काळजी करणं खूप छान वाटतंय मला. हे नेहमीच असं वागले तर किती बरं होईल. तेवढ्यात अभि तिच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसतो आणि ती तिच्या विचारातून बाहेर येते. तो दोघांसाठी जेवण वाढत असतो. ती त्याच्यामध्ये एवढा कसा बदल झाला मनातच विचार करत असते. आता त्याच्याकडेच बघत असते ती. तो जेवायला सुरुवात करतो. तो तिच्याकडे न पाहताच जेवता जेवता बोलतो, आता पाहतच बसणार आहेस का? जेवणारही आहेस? तो पुन्हा करारी आवाजात बोलतो तिला. बापरे, यांना कसं कळलं मी यांच्याकडे पाहते ते न बघताच? मनातच बोलते ती. ती बोलते त्याला, मी जेवले. तो बोलतो, पाहिलं किती जेवलीस ते चिमणीसारखं. मी इथे आलो तशी तू न जेवताच उठून चाललेली. जेवताना मला घाबरण्याची तुला गरज नाही. मी वाघोबा नाही आहे तुला खायला. बघावं तेव्हा मला घाबरून असतेस. ती दोघेही जेवतात आता. जेवता जेवता तिला खोकला येतो. ती खोकू लागते. तो तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडतो. तिला पी बोलतो. ती मात्र चकित होऊन नुसती त्यालाच पाहत असते. दोघांचेही जेवण उरकते. पुन्हा ती उठून जाऊ लागते. तिला चालता येत नव्हतं व्यवस्थित. ती चालतानाच तोल जाऊन पडणार असते तर तो तिला पकडतो. तो तिला त्याच्या भारदस्त मजबूत हातामध्ये उचलून घेतो. ती, अहो काय करताय, सोडा मला खाली, बघेल कोणीतरी. अभि, शांत बस बोलतो. आता तुला चालता येत नाही. तुला आधाराची गरज आहे म्हणून मी तुला आधार देत आहे, दुसरं काही नाही. मी तुझ्याशी चांगलं वागतोय त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. मला तू आवडत नाहीस हेच खरं आहे. समजू नकोस तू मला आवडायला लागलीस म्हणून. ते ऐकून तिला काळजात त्याने तलवार खुपसल्यासारखं वाटतं. तो तिला उचलून घेऊन त्यांच्या रूमकडे चाललेला. नीलम, कमळा आली की नाही ते पाहण्यासाठी त्यांच्या रूममधून बाहेर येतात. तिथूनच त्या जिन्यावरून अभि अनुला उचलून घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये चाललाय ते पाहतात त्या.
त्यांना एकमेकांच्या जवळ पाहून नीलम यांना खूप आनंद होतो. त्या रामदास यांना आवाज देतात, अहो या पटकन बाहेर. अहो काय करताय, पटकन या बाहेर. नीलम का एवढ्या घाईत आवाज देत आहेत म्हणून रामदास पटकन नीलमजवळ येऊन उभे राहतात. ते बोलतात, नीलम अहो काय झालं, काय एवढ्या घाईत आवाज दिला तुम्ही मला. नीलम बोलतात, अहो समोर पहा. रामदासही चकित नजरेने अभि आणि अनुकडे पाहतात. दोघेही एकमेकांकडे पाहून आनंदाने हसतात. रामदास बोलतात, आता अभिला समजवण्याची काही गरज नाही असं वाटतंय मला. हो असंच असू देत, नीलम बोलतात. दोघांचंही मन लेकाचा आनंद पाहून हर्षून जातं. मुलांच्या आनंदात आई वडिलांचा आनंद असतो तो असा. सोनियाला खूप राग आलेला अभि आणि अनुला एकमेकांच्या जवळ पाहून. ती तिच्या बेडरूममध्ये गेल्यावर सर्व वस्तू रागाने एक एक करून फेकू लागते. अभि एवढा कसा जवळ जाऊ शकतो त्या स्टुपिड गर्लच्या. नाही हे खरं असू शकत नाही. मी काहीतरी चुकीचं पाहिलं असावं असं वाटतं तिला. तिचाच तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आता. सोनिया किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेली तेव्हा तिने अभि आणि अनुला एकमेकांच्या जवळ पाहिलेलं. या गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता. ती स्वप्न पाहत होती अनुला या घरातून हकलवून अभिसोबत लग्न करण्याचं. रोहिणी आत्या सोनियाला संतापलेलं पाहून बोलतात, काय झालं सोनिया, सर्व वस्तू अशा का अस्ताव्यस्त फेकत आहेस. मला सांगशील का काही कळेल असं. अगं मॉम काय होणार. तो अभि त्या खेडवळ मुलीच्या खूप जवळ उभा राहून तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता. मी त्याला पाहिलं तेव्हा तो पुरता हरवला होता तिच्या सौंदर्यात. त्याला कशाचंच काही भान नव्हतं. मी मुद्दाम पाण्याचा ग्लास जमिनीवर आदळला तेव्हा तो भानावर आला. बघ सोनिया याचीच भीती होती मला. मी तुला सांगत होती ना, वेळीच तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा म्हणून. या गावाकडच्या मुली दिसतात साध्या भोळ्या पण मुळात त्या तशा नसतात. अभिला तिच्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली म्हणावं लागेल तिने. रोहिणी आत्या सोनियाला बोलतात, एक्झॅक्टली मॉम, आता कसे करेक्ट बोललीस. सोनिया मॉमला बोलते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.